नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी पाटील. मित्रांनो, बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की पावसाळी मका आपण कशा पद्धतीने लागवड करायची, अंतरनियोजन कशा पद्धतीने करायचं आहे आणि विशेष म्हणजेच व्हरायटी कोणती निवडावी जेणेकरून उत्पादनात वाढ होईल. तर मित्रांनो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उदाहरणार्थ एक स्पष्टीकरण देणार आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या स्पष्टीकरणमधून तुम्हाला एक स्पष्ट होणार आहे की जेणेकरून तुम्ही एकरी 100 क्विंटलचं उत्पादन मका पिकातून घेऊ शकता. तर ते कसं आपण एक उदाहरणार्थ स्पष्टीकरण म्हणजेच तुम्हाला देणार आहे आणि त्या उदाहरणाद्वारे त्या स्पष्टीकरणाद्वारे तुम्हाला हे स्पष्ट होणार आहे की खरोखर आपण एकरी 100 क्विंटल उत्पादन हे मका पिकातून घेऊ शकतो. खरोखर 100 क्विंटल उत्पादन पॉसिबल आहे की नाही आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजेच बियाणं. तर आपण कोणती व्हरायटी लागवड करायची आहे जेणेकरून मक्याच्या अशा बऱ्याचशा व्हरायट्या निघालेल्या आहेत. त्याच्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात अटॅक करतो आणि उत्पादन हे घटते. तर फवारणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खर्च होतो. तर मी तुम्हाला अशा पद्धतीची व्हरायटी सांगणार आहे जेणेकरून त्याच्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळत नाही आणि त्या व्हरायटीने म्हणजे 2 कणसे येतात आणि दोघं भरलेले असतात दाण्यांनी आणि आपल्याला उत्पादनात खरोखर चांगल्या प्रकारे वाढ होते. आणि व्हिडिओ जो मी तुम्हाला सविस्तरपणे माहिती देणार आहे व्हिडिओद्वारे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग आपण बघूया. तर मित्रांनो, सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर मक्याची मागणी ही मार्केटला जास्त आणि मोठ्या प्रमाणात वाढते. तर त्याचं कारण हे आहे की पोल्ट्री खाद्य म्हणून मक्याच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. त्यासाठी मका पिकाला म्हणजेच मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे या मका पिकाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्याला घटत असताना दिसत आहे. तर बरेच शेतकरी मका पिकाची लागवड करत असताना खूप चुकीच्या पद्धतीने नियोजन करतात. तर मक्याचं जर नियोजन आपण काटेकोर पद्धतीने जर केलं तर नक्कीच आपल्या उत्पादनात आपल्याला वाढ व्हायला दिसते आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव देखील म्हणजेच होणार नाही आणि फवारणीचा खर्च देखील वाचेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर मका पिकाची लागवड करायची असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न शेती ॲप डाउनलोड करा. अमृत पॅटर्न ॲपमध्ये मका पिकाचे संपूर्ण नियोजन दिलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवायचं कसं ते फॉलो करू शकता. तर मित्रांनो, मका पिकाची लागवड ही पारंपरिक पद्धतीने न करता आपण जर गादी वाफ्यावर जर केली तर खूपच चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला होईल. तर मित्रांनो, आपण जर पारंपरिक पद्धतीने जर मका पिकाची लागवड केली तर उत्पादन हे आपल्याला खूप कमी प्रमाणात येतं. तर मित्रांनो, मका पिकाला भरपूर प्रमाणात पाणी लागते आणि त्यामुळे शेतकरी सरी पद्धतीने वाफा पद्धतीने भरपूर पाण्यातून मका उत्पादन हे घेतात. तर मित्रांनो, खूप जास्त प्रमाणात पाणी दिलं आणि खूप जास्त प्रमाणात आपण पिकावर खर्च केला, जास्त प्रमाणात महाग फवारणी केली, औषधी वापरली किंवा जास्त प्रमाणात खतं दिलं तर त्यामुळे उत्पादनात वाढ होते. हा सर्वात मोठा गैरसमज शेतकरी मित्रांचा आहे. तर असं काहीही नसतं. तर मित्रांनो, मका पिकाला पाण्याची आणि खतांची आवश्यकता असते, ती त्याच्या गरजेप्रमाणे असते. हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं. तर मित्रांनो, आपण एकरी मका पिकाचं 100 क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतो. ते नक्की कसं समोर बघूया. तर मित्रांनो, मका पिकाची जी व्हरायटी आहे ती निवड करताना दाणे हे चमकदार नारंगी रंगाचे असले पाहिजे, दाणे हे टपोरे असले पाहिजे. तर मित्रांनो, मार्केटमध्ये आता नवीन व्हरायटी आलेली आहे. तर त्या व्हरायटीबद्दल मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. तर मित्रांनो, मका पिकात करपा हा मोठ्या प्रमाणात येतो आणि त्याच्यात दुसरा प्रादुर्भाव असतो तो म्हणजेच लष्करी अळीचा असतो. तर मित्रांनो, लष्करी अळीवर म्हणजेच आपण सुरुवातीला जर पहिल्या स्टेपवर लष्करी अळीवर कंट्रोल नाही केला तर लष्करी अळीचा प्रादुर्भाव हा वाढत जातो आणि दुसऱ्या तर तिसऱ्या स्टेपला गेल्यानंतर लष्करी अळीला आटोक्यात आणणं म्हणजेच पर्यायाच्या बाहेर असतं आणि ते नंतर कंट्रोलमध्ये येणं पॉसिबल नसतं आणि त्याच्यामुळे काय होतं, उत्पादन घटण्याची जास्त मोठ्या प्रमाणात शक्यता असते. तर लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच नियोजन हे बंधनकारक आहे. तसेच शक्यतोवर मका पिकाची लागवड ही गादी वाफेवरच केली पाहिजे. सपाट जमिनीवर जर आपण लागवड केली तर हवा ही खेळती नसते आणि त्यात रोगाचा जो प्रादुर्भाव असतो मोठ्या प्रमाणात वाढतो आणि उत्पादन घटण्याची जास्तीत जास्त म्हणजे शक्यता असते. म्हणून आपण जास्त करून म्हणजेच गादी वाफ्यावर शिफारस करतो. तसेच मित्रांनो, गादी वाफा तयार करताना आपल्याला बेसल डोस द्यायचा आहे.
ते तुम्हाला अमृत पॅटर्न ॲपमध्ये सविस्तरपणे बघायला मिळेल. बेसल डोस आपण कशा पद्धतीने आणि किती आणि कोणता द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, गादीवापा हा आपल्याला 2 फूट रुंदीचा घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला 2 ओळी मक्याच्या लावायच्या आहेत. मक्याच्या 2 ओळीतील अंतर आपल्याला 40 सेंटीमीटर ठेवायचं आहे, म्हणजेच बेडमध्ये 10-10 सेंटीमीटर जागा शिल्लक राहील. तर हा बेड जवळजवळ म्हणजे 60 सेंटीमीटरचा असला पाहिजे. तसेच बेडची जी उंची आहे आपल्याला जवळपास म्हणजे 10 ते 12 इंच ठेवायची आहे आणि 2 बियांमधील जे अंतर आहे आपल्याला 7 ते 8 इंच ठेवायचे आहे. म्हणजेच बेडवर आपण जी लागवड करणार आहोत ती 40 बाय 20 या पद्धतीने अंतरावर लागवड होणार आहे. अशा पद्धतीने आपण ठिबक सिंचन मधील जे अंतर आहे ते जमिनीच्या क्वालिटीवर अवलंबून असणार आहे. हलके मध्यम जमीन असेल तर 2 नळीतील अंतर हे आपल्याला 4 फूट ठेवायचं आहे. तर ज्या वेळेस हलक्या मध्यम जमिनीमध्ये आपण 2 नळीतील अंतर हे 4 फूट ठेवले तर त्या ठिकाणी झाडांची संख्या जवळपास 33,500 असणार आहे. जर तुमच्या ठिबक सिंचनातील 2 नळीतील अंतर म्हणजे 4.5 फूट असेल आणि जमीन मध्यम प्रकारची असेल तर त्या ठिकाणी झाडांची संख्या 29,900 असणार आहे. आणि मित्रांनो, जर आपल्याला ठिबक सिंचनाचं जे अंतर आहे ते 5 फूट जर ठेवायचं असेल तर म्हणजे जमीन जर जास्त प्रमाणात भारीची असेल तर आपल्याला हे 2 नळीतील अंतर हे 5 फूट ठेवायचं आहे. आणि ज्या वेळेस 2 नळीतील अंतर हे 5 फूट असणार आहे तर तिथं म्हणजे जवळजवळ जी काही मका पिकाच्या झाडांची संख्या असणार आहे ते 27,000 झाडांची संख्या ही तिथं असणार आहे. तर मका पिकाचे उत्पादन, झाडांची संख्या आणि कणसांमध्ये दाण्यांचे वजन किती मिळतं तसेच काटेकोरपणे नियोजन याच्यावर अवलंबून असणार आहे. जवळजवळ एका कणसातील दाण्यांचे वजन हे 280 तर 300 ग्रॅमपर्यंत आवश्यक आहे. तर एका कणसातील दाणे प्रति 300 ग्रॅम जर आपल्याला मिळाले आणि 30,000 झाडांची संख्या असली तर आपण साधारणपणे 100 क्विंटलपर्यंत मका पिकाचे उत्पादन सहज घेऊ शकतो. तर मका पिकाचे उत्पादन घेण्याची जी काही क्षमता आहे आपण जेवढ्या चांगल्या प्रकारे नियोजन केलं तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. नियोजन जर चांगलं केलं आणि हे स्पष्टीकरण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण काटेकोरपणे नियोजन करून अमृत पॅटर्न ॲपमधून जर माहिती घेतली तर नक्कीच आपल्याला एकरी 100 क्विंटल मका हा शक्य आहे. जवळजवळ आपले जे काही शेतकरी मित्र आहेत ते एकरी 20 ते 25 क्विंटल मका घेतात, पण त्यांची लावण्याची जी काही म्हणजे लागवडीची जी काही पद्धत असते ती चुकीची असते. नियोजन हे चुकतं, त्यामुळे कुठेतरी शेतकरी चुकतो आणि उत्पादनात घट येते. तर हे सर्व काही गणित जर लक्षात घेऊन आपण मका पिकाची लागवड केली तर चांगल्या प्रकारे अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने क्विंटलमध्ये उत्पादन हे वाढवून घेऊ शकतो. यासाठी आपल्याला चांगल्या नियोजनाची आणि आपल्या चांगल्या मानसिकता बदलण्याची गरज आहे. तर बरेच शेतकरी निगेटिव्ह कमेंट करतात, निगेटिव्ह विचार करतात. तर निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा मानसिकता जर बदलली तर नक्कीच शेतकऱ्याचं जे उत्पादन आहे हे 4 पटीने वाढेल. आणि ज्यावेळेस उत्पादन वाढेल तर त्यावेळेस शेतकरी म्हणजे स्वतःला कधीच कमी समजणार नाही. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय असणार आहे तो म्हणजेच आपण कशा पद्धतीचं बियाणं घेतलं पाहिजे. तर कलश कंपनीचे जे काही मक्याचे व्हरायटी आहेत तर त्या आपण घ्यायला पाहिजेत. चांगल्या प्रकारच्या व्हरायटी आहेत, 1 नंबर क्वालिटी आहे. तर त्याचे जे वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आकर्षक नारंगी कलरची मका आहे. एका कणसात 18 ते 20 लाईनी येतात. तसंच एका लाईनीमध्ये 40 तर 42 दाणे असतात. 10 ते 12 फूट उंच मका जाते. मक्यावरील अळीला कमी बळी पडतो. आणि आपण जर पारंपरिक पद्धतीने लागवड केली तर 35 तर 50 क्विंटलपर्यंत आपण मका घेऊ शकतो. आणि मी सांगितलेल्या स्पष्टीकरणबद्दल जर आपण लक्षात घेऊन ते गणित लक्षात घेऊन जर आपण लागवड केली तर बेडवर जर आपण लागवड केली आणि तशा पद्धतीने नियोजन ठेवलं तर नक्कीच आपल्याला 100 क्विंटलपर्यंत मका होऊ शकतो. खरीप आणि रब्बी दोन्ही सीझनसाठी बेस्ट व्हरायटी आहेत.
खरीपमध्ये 90 ते 100 दिवसात मका पीक निघते आणि रब्बीमध्ये 110 ते 130 दिवसात हे पीक परिपक्व होते. तर मित्रांनो, ही वैशिष्ट्ये आहे आणि कलश कंपनीचे तुम्ही कोणतेही सीड घेऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे शेअर करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा.